नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दुसरा श्रावण सोमवारी पूजा कशी करायची ते बघणार आहोत। पाटावर कापड टाकून घ्यायचा, पांढरा मिळाला तर अति उत्तम। प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे। तांदळाची रास ठेवायची, त्यावर दिवा ठेवायचा आणि हे 2 पानं घेतलेले आहे मी, कपुरी विड्याचे म्हणतात आमच्याकडे याला, आणि त्यावर आपण तांदळाची रास ठेवायची। मी गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे। आता आपण गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। यानंतर आपल्याला आता शंकराच्या पिंडीची अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे, कोणत्याही धातूची घेतली तरी चालेल, आणि त्यावर मी पिंड ठेवलेली आहे। त्यावर थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप करायचा आणि अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पिंड उचलून घ्यायची आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची। त्यानंतर आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे, त्यावर आपल्याला पिंड ठेवायची आहे। अशी प्लेट का बरं घ्यायची, कारण की आपण जी मूठ टाकतो तर ती इकडे तिकडे पडायला नको, पसरायला नको, त्यासाठी आपण असं प्लेट घेऊन घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे कुंकू, गुलाल आणि बुक्का वाहून घ्यायचा आहे, अक्षत वाहायची आहे। आणि त्यानंतर आपण बेल वाहायचं आहे। बेल हे कधी पण उघडं वाहायचं आहे। ओम नमः शिवायचा जाप करत बेल वाहायचं आहे। तुम्ही बेल हे 5 घेऊ शकता, 11, 21, 108 किती पण घेऊ शकता आपण, म्हणजे मिळाले त्याप्रमाणे 108 वाहायचं, किती घ्यायचं नाही। 11, 21, 108 बघा, असे 3 पानं असलेलंच बेल वाहायचं, हेच पावन आहे। बघा अशा प्रकारे वाहायचं आहे। फूल वाहायचं आहे, पांढरं फूल मिळालं तर अतिशय छान। धोत्र्याचं फळ पण वाहू शकता तुम्ही मिळालं तर। आता आपल्याला गणपतीची आणि दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे। आणि फूल वाहायचं आहे। मी पांढरे तीळ घेतलेले आहे। तिळाचं आपल्याला मूठ वाहायची आहे, 3दा वाहायची आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुमच्याकडे अशी गळती असेल तर तुम्ही गळती पण ठेवू शकता। या प्रकारे पूजा करायची आहे। शेवटी कापूर लावायचा, मग आरती करायची, महादेवाची आरती करायची। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।